मनोज जरांगे यांच्या विरोधात छगन भुजबळांचा वापर झाला हे स्पष्ट दिसत होतं. संजय राऊत नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा पार पडला. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामुळे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांना स्थान न मिळाल्याने ते नाराज झाल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत म्हणाले आहेत की छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत. मधल्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भुजबळांनी टोकाची भूमिका घेतली. आमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की त्यांनी थोडा संयम पाळायला हवा होता, कारण शेवटी दोन्ही समाज महाराष्ट्रातले प्रमुख सामाजिक घटक आहेत. सगळ्यांना न्याय मिळावा. भुजबळांनी एक टोकाची भूमिका घेतली, पण ती भूमिका त्यांना घ्यायला लावली. यासोबतच ते पुढे म्हणाले की भुजबळांचा पुरेपूर वापर या काळात झाला. मनोज जरांगे त्यांच्या या लढ्याला विरोध करण्यासाठी भुजबळांचा वापर झाला असंही तेव्हा स्पष्ट दिसत होतं. ज्यांनी त्यांना ही भूमिका घ्यायला लावली त्यांनी भुजबळांना वाऱ्यावर सोडलं. भुजबळांनी आता कितीही अदापट केली तरी त्यांची लढण्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता किती आहे हे पाहावं लागेल. महाराष्ट्रात जातीय सलोखा राहावा ही आम्हा सगळ्यांची भूमिका आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत. मधल्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये भुजबळांनी टोकाची भूमिका घेतली. आमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की त्यांनी थोडा संयम पाळायला हवा होता, कारण शेवटी दोन्ही समाज महाराष्ट्रातले प्रमुख सामाजिक घटक आहेत. सगळ्यांना न्याय मिळावा, मग धनगर असतील, ओबीसी असतील, मराठा समाज असतील, ही आमच्या सगळ्यांची भूमिका असताना भुजबळांनी एक टोकाची भूमिका घेतली, पण ती भूमिका त्यांना घ्यायला लावली. भुजबळांचा पुरेपूर वापर त्या काळामध्ये झाला. जरांगे साहेबांच्या, मनोज जरांगे यांच्या त्या लढ्याला विरोध करण्यासाठी भुजबळांचा वापर झाला असं तेव्हा स्पष्ट दिसत होतं. नाही इतकी टोकाची भूमिका भुजबळ घेऊ शकत नव्हते. आणि ज्यांनी त्यांना ही भूमिका घ्यायला लावली त्यांनी भुजबळांना वाऱ्यावर सोडलं. हे आता मला साधारण हे माझं आकलन आहे. आणि आता भुजबळांनी किती आदळआपट केला तरी त्यांची लढण्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता किती आहे हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.